नमस्कार, मी धनश्री कुलकर्णी गुप्ते माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला मोत्याची श्रीरामाची पट्टी कशी विणायची ते शिकवणार आहे। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मी तुम्हाला हे जे श्रीराम बनवलेलं आहे ते मी हे 5 नंबरच्या मोत्यांमध्ये बनवलं आहे आणि हे 4 नंबरच्या मोत्यांमध्ये बनवलेलं आहे। तर तुम्ही हे 6 नंबरच्या मोत्यांमध्ये सुद्धा बनवू शकतात, ते ह्याच्यापेक्षा थोडंसं मोठं होईल। तर आज मी तुम्हाला हे 4 नंबरच्या मोत्यांमध्ये कसं बनवायचं श्रीराम ते शिकवणार आहे आणि सेम तुम्ही 5 नंबरच्या मोत्यातही नंतर बनवू शकतात। तर यासाठी आपल्याला काय साहित्य लागतंय ते बघूयात। यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 4 नंबरचे मोती कलरचे किंवा पांढऱ्या रंगाचे मोती, त्यानंतर लाल रंगाचे 4 नंबरचे मोती, आपल्याला 7 नंबरची सुई लागणार आहे, 30 नंबरचा तंगूस धागा लागणार आहे आणि कात्री लागणार आहे। आता मी सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे आणि या धाग्याच्या शेवटी इथे आपण गाठ मारून घेतलेली आहे। तर आता सगळ्यात आधी आपण हे करताना तुम्ही ह्या श्रीरामकडे व्यवस्थित बघा। इथे आपण ही जी लाल बॉर्डर घेतलेली आहे ही लाल बॉर्डर आपल्याला सगळ्यात शेवटी करायची आहे। आता आपल्याला फोकस फक्त आपण जे हे व्हाईट मोत्यांमध्ये हे जे लाल रंगामध्ये श्रीराम काढलेलं आहे आपल्याला फक्त एवढंच बनवायचं आहे। लाल बॉर्डर आपण नंतर वरून करणार आहे। तर त्याआधी मी तुम्हाला आता सांगते की ही जी याच्यामध्ये जे आपले रोज आहेत ते किती असणार आहे आणि कॉलम्स किती असणार आहेत आपले। तर आपल्याला इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आपल्याला 10 रो टोटल लागणार आहे। तर सगळ्यात आधी आपण ही 10ची जी ही एक सिंगल पट्टी आहे पूर्ण मोती कलरमध्ये ही विणून घ्यायची आहे। याच प्रकारे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे। तुम्ही एकही स्टेप मिस न करता हा व्हिडिओ व्यवस्थित बघा। पहिला ठेवते, आपण एक रो कशी करायची ती आधी बघून घेऊयात। आता 4 पांढरे मोती घालून घ्यायचे धाग्यामध्ये, 1 2 3 आणि 4 मोती घालून घ्यायचे। पॉज केलं। त्या धाग्यामध्ये आपण 4 मोती रंगाचे मोती आधी घालून घेऊयात, 1 2 3 4 मोती घालून घेतले। शेवटपर्यंत घेऊन जायचं त्यांना आणि हा जो पहिला मोती जो आपण घातला आहे त्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घ्यायची। त्यानंतर ही विण घट्ट बसण्यासाठी आपण प्रत्येक मोत्यातनं परत एकदा सुई बाहेर काढून घ्यायची, म्हणजे आपली जी विण आहे ती घट्ट बसेल। 4ही मोत्यातनं परत एकदा सुई मी बाहेर काढून घेते। हा चौथा। आता याच्यावरती आपल्याला परत 3 मोती घ्यायचे आहेत। याच्यावरती आपल्याला रो वाढवत जायचे आहेत ना। आता माझं हा जो आहे हा पहिला झालेला आहे, याच्यावर आपल्याला 1 2 3 पांढरे मोती मी घालून घेतलेत आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं सुई आपल्याला परत उलट्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। हे बघा, 1 आणि 2 या प्रकारे आपल्याला वरती अजून 8 करायचे। आता मी परत काय करणार आहे, या सगळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून परत इथे येणार आहे, तसं तुम्हीही करून घ्या। आता मी सुई या प्रत्येक मोत्यामधनं काढून घेतली आहे बाहेर। आता परत याच्यावरती आपल्याला परत 3 मोती घेऊन इथे एक राऊंड पूर्ण करायचा आहे। आता मी तुम्हाला हा राऊंड दाखवते कसा करायचा आणि याच्या पुढचे 7 राऊंड तुम्ही कंप्लीट करा। हे बघा, मी 3 मोती घातलेत धाग्यामध्ये। आता आपल्याला या मोत्यातनं परत सुई बाहेर काढायची आहे। या प्रकारे आपले 1 2 3 राऊंड पूर्ण झालेले आहेत। याच्यावरती तुम्ही 7 राऊंड याच प्रकारे कंप्लीट करा आणि मी पुढे कसं करायचं ते तुम्हाला दाखवते। आता माझे हे 10 रोज इथे कंप्लीट झालेले आहेत मोती कलरमध्ये। आता आपल्याला हा पुढचा जो इथला रो आहे हा कंप्लीट करायचा आहे। तर आता इथे बघा तुम्ही, हा जो रो आहे आपला 1 2 3 4 5 6 7 8 9 10,
हा जो आपला रो आहे, ह्या रोमध्ये सगळ्यात पहिला सर्कल आणि सगळ्यात शेवटचा सर्कल हा फक्त पूर्ण व्हाईट मोत्यांमध्ये आहे आणि मधले जे 2 ते 9 हे जे सर्कल आहेत हे आपल्याला फक्त ह्या साईडला म्हणजे आपल्या उजव्या हाताला फक्त लाल मणी आपल्याला टाकायचा आहे इथे ह्या साईडला. तर आता हे कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते. आता या शेजारचा जो मोती आहे या मोत्यातनं मी सुई आधी बाहेर काढून घेतली आहे. आता मी धाग्यामध्ये 3 मोती रंगाचे मोती घालून घेते. 1 2 3 मोती रंगाचे मोती मी घालून घेतले. आता ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. जसं आपण स्टेप केलेल्या होत्या त्याच स्टेप रिपीट आहे, फक्त पुढे कसं करायचं आहे, कुठे लाल मोती घ्यायचा आहे कुठे पांढरा मोती घ्यायचा आहे हे फक्त व्यवस्थित बघा. आता 1 2 आणि 3 या 3 मोत्यातनं परत सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची. एका वेळी एका मोत्यातनं काढली तरी चालेल, एका वेळेला तीनही मोत्यातनं काढली तरी चालेल. हे बघा आता खालच्या लाईनमध्ये मी आली आहे, म्हणजे हा जो आपला दुसरा रो आहे या रोमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर 1 पांढऱ्या रंगाचा मोती घ्यायचा आणि 1 लाल रंगाचा मोती घ्यायचा. हे बघा, एक आधी पांढरा घेतला आणि मग लाल घेतला आणि आता ह्या मोत्यातनं आणि ह्या मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची. हे बघा बरोबर, इकडचा जो आहे आपल्या श्रीराममध्ये हा जो आपल्याला लाल हवा होता त्याचप्रमाणे मी इथे लाल करून घेतला आहे. आता परत काय करायचं आहे, हा जो खालचा मोती आहे या मोत्यातनं एकदा सुई परत बाहेर काढून घ्यायची. सुई मी बाहेर काढून घेतली. आता आपल्याला धाग्यामध्ये परत 1 पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 1 लाल मोती घ्यायचा आहे आणि 1 2 आणि 3 मोत्यातनं मी एकाच वेळेला सुई बाहेर काढून घेते. 1 2 आणि पुढचा 3. हे बघा, ही दुसरी लाईन आपली पूर्ण झाली. थर्ड रो आपला पूर्ण झालेला आहे. याचप्रमाणे आपल्याला हे जे लाल रंगाचे मोती आहेत ना हे जवळजवळ 8 रोमध्ये भरायचे आहेत. म्हणजे 1 2 झाले आपले. अजून आपल्याला खाली 6 रोमध्ये सेम हीच प्रोसिजर रिपीट करायची आहे आणि सगळ्यात खालती जो हा रो आहे इथे आपल्याला पूर्ण व्हाईट रंगाचेच मोती आपल्याला करायचे आहेत. तर तुम्ही सेम ही स्टेप करून घ्या. मी पण माझी स्टेप करते आणि थर्ड रो कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते. थर्ड कॉलम. आता हे बघा, हा जो आपला दुसरा कॉलम आहे, हा पहिला कॉलम, हा दुसरा कॉलम, हे आपले 2 कॉलम इथे पूर्ण झालेले आहेत. हा तिसरा कॉलम करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर इथे मी बनवलेल्या याच्यात मी तुम्हाला दाखवते. हा पहिला कॉलम आहे, हा दुसरा कॉलम आहे, हा तिसरा कॉलम आहे. तिसऱ्या कॉलममध्ये सुद्धा पहिलं आणि शेवटचं जे आहे रो तो पूर्ण व्हाईट कलरच्या मोत्यांमध्ये ठेवायचा आहे. हा पहिला रो आणि हा शेवटचा रो हा आपल्याला व्हाईट रंगाच्या मोत्यांमध्ये ठेवायचा आहे आणि मध्यभागी आपल्याला लाल पांढरा असं 8 वेळेला रिपीट करायचं आहे. बरोबर, आता ते कसं करायचं ते दाखवते. आता आपण खालून सुरुवात करतोय. प्रत्येक वेळेला माझी सुई आता इथून पुढे गेल्यावर वरती येणार इकडे, तेव्हा मी इकडे पहिलं म्हणणार, इकडे लास्ट म्हणणार. याप्रमाणे तुम्ही समजून घ्या. आता माझी सुई इकडे आहे म्हणून मी याला इथे पहिलं असं म्हणते. आता आपल्याला इथे पूर्ण व्हाईट कलरचं सर्कल हवं आहे म्हणून मी इथे परत 3 व्हाईट रंगाचे मोती घेणार आहे. मी 3 व्हाईट रंगाचे मोती घेतले आणि ज्या सर्कलमधनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच सर्कलमधनं मी हे बाहेर काढून घेते सुई. त्यानंतर हा जो पुढचा लाल रंगाचा मोती आहे यातनं पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा, आता लाल आहे आपल्याकडे. लाल नंतर आपल्याला पांढरा आणि पांढऱ्यानंतर आपल्याला परत लागणारे लाल. 2 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत त्यामुळे लाल आणि पांढरा हे 2 मी घेतले आणि हा पांढरा, हा लाल आणि पुढचा लाल या 3 मोत्यातनं, हा पांढरा, हा लाल आणि हा पुढचा लाल या 3 मोत्यातनं मी एकाच वेळेला सुई बाहेर काढून घेते.
हे बघा. आता परत आपल्याला काय करायचं आहे, परत पांढरा मोती घ्यायचा, लाल मोती घ्यायचा. परत 1 2 3 या 3 मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. हे बघा. आता परत काय करायचं आहे, परत पांढरा आणि लाल, परत पांढरा आणि लाल घेतला. सेम प्रोसिजर 1 2 3 या 3 मोत्यातनं मी परत सुई बाहेर काढून घेते. मी सेम प्रोसिजर 3 वेळा रिपीट केली आहे. आता सेम जिथपर्यंत हा लाल मोती आहे तिथपर्यंत पांढरा लाल पांढरा लाल पांढरा लाल हे तुम्हाला रिपीट करायचं आहे. आणि हा जो फर्स्ट रो आहे आणि हा जो लास्ट रो आहे हा कायम आपल्याला पूर्ण व्हाईटमध्येच ठेवायचा आहे. जे काही चेंजेस आहेत ते आपल्या मधल्या रोमध्ये होणार आहेत. त्यामुळे तुम्ही पण आता ह्या लाल रोपर्यंत पांढरा लाल पांढरा लाल पांढरा लाल एवढं कंप्लीट करून घ्या. इथे वरती तुम्ही पूर्णपणे व्हाईट रो पूर्णपणे पांढरं करून घ्या आणि आपण 4th रोमध्ये कसं करायचे ते मी तुम्हाला दाखवेल. आता बघा, आपले पहिला कॉलम, दुसरा कॉलम आणि तिसरा कॉलम हे आपले 3 कॉलम जे आहे ते झालेले आहेत. आता चौथ्या कॉलममध्ये काय करायचं आहे ते आपण बघूयात. हे बघा, हा पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा आपण पूर्ण केला आहे. चौथ्यामध्ये आपल्याला पहिलं आणि शेवटचं हे जे आहे हे व्हाईटच ठेवायचं आहे. हे कॉमन आहे, पूर्ण श्रीराम पट्टी आपली होईपर्यंत हे कॉमन आहे आपल्याला. त्यानंतर आता ही लाईन जी आहे ही सगळ्यात सोपी आहे. या लाईनवर आपल्याला इकडे पूर्ण व्हाईट करायचं आहे. त्यानंतर ह्या लाल रंगावर पण आपल्याला पांढरे मोती घेऊनच आपल्याला इथे कंप्लीट करायचं आहे. त्यामुळे ही जी लाईन आहे याच्यामध्ये आपल्याला लाल रंगाचा एकही मोती न वापरता पूर्ण पट्टी जी आहे ही पांढऱ्या मोत्यांनी विणायची. बघूयात आपण कसं करायचं. आता मी ह्या मोत्यापासून सुरुवात करते. 3 पांढरे मोती घालून घेते आणि ह्या मोत्यातनं पहिल्या पांढऱ्या मोत्यातनं मी ते बाहेर काढते आणि दुसऱ्या पण लाल मोत्यातनं बाहेर काढते. आता बघा, लाल मोती आपल्याकडे इथे ऑलरेडी आहे. आपल्याला इथे पूर्ण पांढरं हवं आहे, त्यामुळे मी 2 पांढरे मोतीच घालून घेते इथे. आणि हा पांढरा आणि हे 2 लाल या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई मी बाहेर काढून घेते. हे बघा. आता परत धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घ्यायचे आणि परत 1 2 आणि 3 या 3 मोत्यातनं आपल्याला बाहेर काढून घ्यायची सुई. सेम याच प्रकारे पूर्ण रो आपल्याला कंप्लीट करायची आहे. तुम्हाला इथे काहीच नाही, फक्त 2 2 2 2 पांढरे मोती घालत जायचे आणि हा जो कॉलम आहे हा आपल्याला कंप्लीट करायचा आहे चौथा. याच्यात कुठलाही वेगळा रंग आपल्याला टाकायचा नाही आहे, फक्त पांढरे मोती 2 2 2 घालून ही शेवटपर्यंत आपल्याला लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. आता बघा, आपल्या इथे 1 2 3 4 कॉलम्स पूर्ण झालेले आहेत. आता 5व्या कॉलमवर काय करायचं आहे ते बघूयात. हे बघा, 1 2 3 4 कॉलम आपले पूर्ण झाले. 5व्या कॉलमवर आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या रोमध्ये पूर्ण पांढरा, दुसऱ्या रोमध्ये पूर्ण पांढरा, तिसऱ्या रोमध्ये पूर्ण पांढरा आणि फक्त चौथ्या रोमध्ये लक्षात घ्या, चौथ्या रोमध्ये आपल्याला उजव्या हाताला एक लाल कलरचा मोती घालायचा आहे आणि त्यानंतर परत जे पुढचे रो आहेत आपले त्या परत पूर्ण व्हाईट रंगामध्ये आपल्याला करायचे. त्यामुळे आपण आता खालून सुरुवात करणार आहे, त्यामुळे खालून सुरुवात करताना पहिला दुसरा तिसरा रो आपल्याला पूर्ण पांढरा करायचा आहे आणि चौथ्या रोमध्ये कसं करायचं ते दाखवते. आता मी इथून खालून सुरुवात केली. आता आपल्याला धाग्यामध्ये 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत. याच पांढऱ्या मोत्यातनं परत आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. या मोत्यातनं आणि याच्या पुढच्या मोत्यातनं, या 1 आणि 2 या 2 मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेते. आपला हा जो आहे पहिला रो कंप्लीट झाला आहे. दुसरा रो कंप्लीट करण्यासाठी आपल्याला परत 2 पांढरे मोती लागणार आहेत धाग्यामध्ये. 2 पांढरे मोती मी घालून घेतलेत. परत 1 2 आणि 3 या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची. 1 2 आणि 3 मोत्यातनं मी बाहेर काढून घेतली सुई. आता परत काय करायचं आहे, हा पहिला रो पांढरा, दुसरा रो पांढरा, तिसरा पण रो आपल्याला पांढराच हवा आहे.
त्यामुळे मी काय करणार आहे, परत 2 पांढरे मोती घेते धाग्यामध्ये आणि 1 2 आणि 3 या 3 मोत्यातनं मी सुई परत बाहेर काढून घेते. आता चौथ्या रोमध्ये आपल्याला काय वेगळं करायचं आहे, तर आपल्याला उजव्या हाताला जो एक मोती आहे तो लाल हवा आहे, म्हणून मी इथे वरचा जो मोती आहे हा पांढरा हवा आहे, म्हणून एक मोती मी पांढरा घातला धाग्यामध्ये, एक मी लाल घालते. आधी पांढरा घालायचा मग लाल घालायचा. त्यानंतर परत 1 2 3 परत खाली जशी प्रोसिजर रिपीट केली होती त्याचप्रमाणे आपल्याला 3 मोत्यातनं परत सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा. आणि पुढचे जे हे सगळे रो आहेत हे आपल्याला परत पांढऱ्या मोत्यांचे करायचे आहेत. त्यामुळे 1 2 3 4 5 6 हे 6 रो तुम्ही करा पूर्ण पांढऱ्या मोत्यांमध्ये. आता बघा आपले 1 2 3 4 5 रो आपले इथे पूर्ण झालेले आहेत, कॉलम पूर्ण झालेले आहेत. आपल्याला 6वा कॉलम कसा करायचा ते बघायचं आहे. आता इथे बघा 1 2 3 4 5 आणि हा 6वा कॉलम करताना पहिला रो पांढरा, दुसरा रो पूर्ण पांढरा, तिसरा रो पण पूर्ण पांढरा आणि चौथ्या रोमध्ये आपल्याला उजव्या हाताला एक लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे. परत इथे पुढे 5वा जो रो आहे तो आपल्याला पूर्ण पांढरा घ्यायचा आहे. परत 6व्या रोमध्ये थोडेसे चेंजेस आहेत. तर ही जी स्टेप आहे ही मी तुम्हाला 1 बाय 1 दाखवते, तशी तुम्ही करा. आता आपल्याला 3 जे रो आहेत पहिले आपले ते पूर्ण पांढरे घ्यायचे, त्यामुळे मी 3 पांढरे मोती आधी घेते धाग्यामध्ये आणि हा जो मोती आहे पहिला हा आणि हा दुसरा, ह्या 2 मोत्यातनं मी एकाच वेळेला सुई बाहेर काढून घेते. हे आता बऱ्यापैकी तुम्हाला समजलं आहे. फक्त कुठे कुठले मोती घालायचे तेच बघायचं आहे. आता परत 2 पांढरे मोती धाग्यात घेतलेत मी आणि 1 2 3 मोत्यातनं मी सुई परत बाहेर काढून घेते. आता परत तिसऱ्या रोसाठी पण 2 पांढरे मोती घेतले धाग्यामध्ये आणि 1 2 3 नेहमी जसं आपण करतो त्याप्रमाणे सुई बाहेर काढून घेतली. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, 1 2 3 4 5 6वा कॉलम, त्यामध्ये आपले 1 2 3 तीनही आपले व्हाईट रो कंप्लीट झालेले आहेत. आता चौथ्या रोमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर उजव्या हाताला एक लाल मोती घ्यायचा आहे. म्हणून मी स्टार्टिंगला आधी पांढरा मोती घेणार, त्यानंतर एक लाल मोती घेणार. सेम आपल्याला प्रोसिजर रिपीट करायची आहे. 3 मोत्यातनं सुई खाली काढून घ्यायची आहे. हे बघा. आता खालचा जो रो आहे आपला हा पूर्ण व्हाईट कलरचा आहे, त्यामुळे 2 व्हाईट रंगाचे मोती घ्यायचे आणि हा 1 2 3 मोत्यातनं एका वेळेला काढून घ्यायचे. आता आपल्याला पुढची स्टेप काय करायची आहे ती बघूयात. आता खालच्या स्टेपमध्ये इथे आपल्याला काय करायचं आहे, 2 पांढरे हवेत आणि 2 लाल हवेत. मग 2 पांढरे आपल्याकडे ऑलरेडी आहे, त्यामुळे मी 2 लाल मोती घेते. इथे 2 लाल मोती घेतले. परत 3 मोत्यातनं आपल्याला बाहेर काढून घ्यायचे. आता हा जो पुढचा रो आहे यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे 2 लाल मोती आहेत, याच्या पुढे 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आपल्याला. त्यामुळे मी 2 पांढरे मोती घेतले आणि ह्या 2 लाल मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातनं 3 मोत्यातनं बाहेर काढून घेतलं. आता हे बघा, आपलं हे इथपर्यंत जो आहे आपले ते रो कंप्लीट झालेले आहेत. 2 लाल 2 पांढरे, याच्या पुढे 1 2 3 जे 3 जे रो खालचे उरलेले आहेत ना ते पूर्ण पांढरे करायचे आहेत आपल्याला. त्यामुळे इथे तुम्ही हे पूर्ण जे रो आहे याच्यामध्ये पांढरे 2 2 2 पांढरे मोती घेऊन हे रो कंप्लीट करून घ्या. आता आपले
1 2 3 4 5 6 कॉलम्स पूर्ण झालेले आहेत. आता आपल्याला 7वा कॉलम पूर्ण करायचा आहे. आता आपण इथे बघूया त्या पट्टीमध्ये 7व्या कॉलमवर आपल्याला काय करायचं ते 1 2 3 4 5 6 आणि 7व्या कॉलमला आपल्याला आपण जसं नेहमीप्रमाणे करतो पहिला आणि हा जो शेवटचा रो आहे तो आपला व्हाईटच असणार आहे कॉमन आणि त्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे आहेत. तर 7व्या कॉलममध्ये आता आपण जो हा खालचा जो रो करणार आहोत पहिला तो पूर्ण व्हाईट करायचा आहे आपल्याला, बरोबर. 7 त्याच्यामध्ये दुसरा जो रो आहे त्यामध्ये आपल्याला वरती एक लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे. तर आता मी तुम्हाला हे 1 बाय 1च सांगते, त्यानुसार तुम्ही करा. आधी आपल्याला इथे खाली पूर्ण व्हाईट करण्यासाठी 3 व्हाईट रंगाचे मोती घालून घ्यावे लागतील. 3 व्हाईट रंगाचे मोती घालून घेतलेत आणि ह्या मोत्यातनं आणि पुढच्या व्हाईट मोत्यातनं एकाच वेळेला आपण बाहेर काढून घेतले. हे बघा 7व्या कॉलममधला हा जो खालचा पहिला रो जो आहे आपला हा कंप्लीट झालेला आहे. आता यानंतर आपल्याला फक्त वरती एक लाल मोती हवा आहे, त्यामुळे आधी मी एक लाल मोती घेते आणि त्यानंतर एक पांढरा मोती घेते. हे 2 मोती मी घेतले आणि 1 2 आणि 3 या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढते. ॲक्च्युली तुम्हाला आता प्रोसिजर समजलेली आहे, फक्त मी कुठले मोती कोणत्या रंगाचा मोती मी केव्हा घालते हे फक्त तुम्ही व्यवस्थित बघा. बाकी प्रोसिजर आपली एकदम जी पहिल्यापासून मी करत आलेली आहे ना तीच प्रोसिजर आपल्याला ओव्हरऑल पट्टीमध्ये तीच रिपीट करायची आहे. आता आपल्याला तिसऱ्या सेक्शनमध्ये काय करायचं आहे तर वरती 2 पांढरे मोती आणि एक लाल मोती, त्यामुळे एक पांढरा आहे मग मी एक पांढरा घेते आणि एक लाल घेते. परत 1 2 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते. दोन पांढरे 2 लाल. त्यानंतर आपल्याला पूर्ण पांढरं करायचं आहे सर्कल, त्यामुळे 2 पांढरे मोती घेते मी. पूर्ण पांढरे घेतले, 3 मोत्यातनं परत आपण काढून घेतले. आता आपल्याला हा जो 7वा रो आहे त्याच्यामधले 7वा कॉलम हा जो 7वा कॉलम आहे आपला, या कॉलममधला पहिला रो आपण पूर्ण केला, दुसरा केला, तिसरा आणि चौथा झालेला आहे. आता 5व्या रोमध्ये आपल्याला आधी एक लाल मोती घ्यायचा आहे आणि नंतर एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातनं एकाच वेळेला बाहेर काढून घ्यायची सुई. आता 1 2 3 4 5 रो आपले पूर्ण झालेले आहेत. आता 6व्या रोसाठी आपल्याला धाग्यामध्ये 2 लाल मोती घ्यायचे. ह्या ज्या स्टेप्स आहेत ना मधल्या, ह्या स्टेप्स तुम्ही अगदी व्यवस्थित व्हिडिओ बघताच करा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित जमेल. आणि एकदा तुमची श्रीरामाची पट्टी बनवून झाली की मग तुम्ही बघून सुद्धा बनवू शकतात. हे आता आपलं ही जी आहे ही हा जो आहे सर्कल तयार झालेला आहे. आता याच्या पुढे आपल्याला एक लाल मोती घ्यायचा आहे धाग्यामध्ये आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे. एक लाल आधी घेतला आणि मग पांढरा घेतला आणि त्यानंतर या परत 3 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतली. आता परत आपण पुढच्या स्टेपला एक पांढरा मोती घ्यायचा आणि एक लाल मोती घ्यायचा. पांढरा आधी आणि मग लाल आणि परत 3 मोत्यातनं बाहेर काढून घ्यायचा. आणि याच्या पुढे आपल्याला हे जे दोन्ही रो आहेत उरलेले ते दोन्ही रो आपल्याला पांढरे करायचे. त्यामुळे आता इथे तुम्ही बिंदास दोन्ही रो पांढरे 2-2 मोती घालून पूर्ण करून घ्या. आता आपले हे 7 कॉलम्स जे आहेत ते कंप्लीट झाले आहेत. आपल्याला 8वा कॉलम करायचा आहे. 8व्या कॉलममध्ये सुद्धा पहिला रो आणि दुसरा रो जो आहे तो आपल्याला पांढराच ठेवायचा आहे. त्यामुळे तुम्ही ह्या 2 स्टेप पण करून घ्या. पहिला रो पांढरा, दुसरा रो पांढरा. तिसऱ्या रोमध्ये काय करायचं ते मी तुम्हाला सांगेन. आता तिसऱ्या रोमध्ये आपल्याला एक लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे
आणि एक पांढऱ्या रंगाचा मोती घ्यायचा आहे, लाल आणि पांढरा. आणि परत आपल्याला 3 मोत्यातनं तो बाहेर काढून घ्यायचा आहे. या प्रकारे आपले हे 3 रो इथे पूर्ण झाले. आता आपल्याला पुढच्या ह्या चौथ्या रोमध्ये आपल्याला 2 लाल मोती घालून घ्यायचे आहेत, चौथ्या रोमध्ये. आणि परत 3 मोत्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. हे बघा. आता 5व्या रोमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आधी एक लाल मोती घ्यायचा आणि नंतर एक पांढरा मोती घ्यायचा. आधी लाल घेतला, मग पांढरा घेतला. परत 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. या प्रकारे आपले टोटल 5 रो इथे पूर्ण झालेले आहेत. आता खालचं कसं करायचं बघू. आता 6व्या रोमध्ये आपल्याला आधी एक पांढरा घ्यायचा आहे आणि मग एक लाल घ्यायचा आहे. परत 3 मोत्यातनं आपल्याला बाहेर काढून घ्यायची सुई. आता आपल्याला धाग्यामध्ये 2 लाल मोती घ्यायचे आहेत आणि या 3 मोत्यातनं एकाच वेळेला बाहेर काढून घ्यायचे. आता आपले 7 रो पूर्ण झाले आहेत. 8व्या रोसाठी परत 2 पांढरे मोती घालून घ्यायचे धाग्यामध्ये आणि 1 2 3 रोमधून फिरवून घ्यायची सुई. आता खालचे हे दोन्ही रो जे आहेत हे आपल्याला व्हाईटच करायचे, त्याच्यामुळे इथे 2 पांढरे घालून ही पूर्ण करा आणि इथे सुद्धा 2 पांढरे घालून ही रो कंप्लीट करून घ्या, म्हणजे आपला हा 8वा कॉलम कंप्लीट होईल. आता आपले हे 8 कॉलम्स जे आहे हे पूर्ण झालेले आहेत. 9वा कॉलम आपल्याला करायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक कॉलमला पहिला आणि शेवटचा जो असतो व्हाईट, हा कंपल्सरी व्हाईटच सर्कल असतो आणि मधले फक्त वेगवेगळे असतात. तर त्याप्रमाणे आपण हा जो पहिला आहे खालचा हा व्हाईट करूयात. 1 2 3 व्हाईट मोती मी घेतले आणि या पहिल्या आणि दुसऱ्या या 2 मोत्यातनं मी सुई वरच्या बाजूने काढून घेते. आता आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे. आता सेकंड रोसाठी आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक लाल मोती घ्यायचा आहे आणि या 3 मोत्यातनं एकाच वेळेला बाहेर काढून घ्यायची सुई. परत तीच प्रोसिजर रिपीट करायची. एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक लाल मोती घ्यायचा आहे आणि परत 3 मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची. या प्रकारे आपले 3 रो कंप्लीट झालेत. आता चौथ्या रोसाठी एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक लाल मोती घ्यायचा आहे आणि या 2 मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची सुई. परत धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक लाल मोती घ्यायचा आहे आणि परत या 3 मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची सुई. या प्रकारे आपले 1 2 3 4 आणि हे 5वं 5 आपले इथले रो तयार झालेत. तर 6व्या रोमध्ये काय करायचं आहे, तर आपण पांढरा एक मोती घेणार आहोत आणि लाल मोती घेणार आहोत. एक पांढरा घेतला, एक लाल घेतला आणि परत 1 2 3 या 3 मोत्यातनं एकाच वेळेला बाहेर काढून घ्यायचा. आता परत धाग्यामध्ये काय करायचं, एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक लाल मोती घ्यायचा आहे. फक्त मोती लक्षात घ्या, मी कोणते मोती कधी वापरते ते जास्ती महत्त्वाचं आहे आता स्टेपपेक्षा. आणि या 3 मोत्यातनं एकाच वेळेला बाहेर काढून घ्यायची सुई. त्यानंतर हे जे वरचे आहेत हे आपल्याला व्हाईटच करायचं. अजून ही जी पुढची स्टेप आहे याला फक्त आपण एक व्हाईट घेऊयात, एक रेड घेऊयात आणि 3 मोत्यातनं
बाहेर काढून घेते आणि वरती आपल्याला दोन्ही पण व्हाईट करायचे आहेत। आता हे आपले 9 कॉलम्स जे आहे हे तयार झालेत। आता आपल्याला 10वा कॉलम इथे घ्यायचा आहे। 10व्या कॉलमसाठी जे आपण पहिल्यांदा जे घेतो की हा जो फर्स्ट रो असतो आपला, हा कायम आपल्याला व्हाईटच करायचा आहे। त्यामुळे मी धाग्यामध्ये 3 व्हाईट मोती घालून घेते आणि आपला जो हा फर्स्ट रो आहे हा तयार झाला, बरोबर। त्यानंतर धाग्यामध्ये आपल्याला 2 व्हाईट आहेच ऑलरेडी, आता 2 रेड मोती घालून घ्यायचे आणि परत जसं मी सांगते 3 मोत्यातनं एकाच वेळेला बाहेर काढून घ्यायचं आहे, बरोबर। आता 2 रेड आहेत आपल्याकडे, 2 आपल्याला व्हाईट घालून घ्यायचे आहेत आणि ह्या 2-3 मोत्यातनं एकाच वेळेला 3 मोत्यातनं बाहेर काढून घ्यायचे। आता हा आपल्या 10व्या कॉलम मधला 1 2 3 रो आपले कंप्लीट झाले। आता हा चौथा जो रो आहे हा पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक पांढरा मोती घ्यावा लागेल आणि एक लाल मोती घ्यावा लागेल। एक पांढरा घेतला, एक लाल घेतला, परत 3 मोत्यातनं एकाच वेळेला बाहेर काढून घेते मी सुई आणि आता आपल्याला इथून पूर्ण खाली जे आपले 6 रो आहेत हे पूर्ण व्हाईट मोत्यांनी आपल्याला कंप्लीट करायचे आहेत। म्हणजे इथे 2 व्हाईट मोती घेऊन खालच्या लाईनला सरकायचं, परत 2 व्हाईट मोती घ्यायचे, असं करत करत पूर्ण ही तुम्ही व्हाईट पट्टी करा आणि मग मी तुम्हाला 11वा कॉलम कसा करायचा ते दाखवते। आता आपले हे जे 10 कॉलम्स आहेत हे पूर्ण झालेत। आता आपल्याला 11वा कॉलम बनवायचा आहे। 11वा कॉलम बनवण्यासाठी आपण आपला जो हा फर्स्ट रो असतो प्रत्येक कॉलमचा तो आपण व्हाईट करायचा आहे। त्यामुळे मी 3 व्हाईट मोती घेतले आणि 2 मोत्यातनं मी बाहेर काढून घेते। आपली कॉमन स्टेप असते जी आपण प्रत्येक वेळेला करतो। आता त्यानंतर इथे बघा आपल्या ह्या 11व्या कॉलमला आपण काय केलं आहे, इथे सगळ्यात खालची जी रो आहे ती आपण पूर्ण व्हाईट केली आहे। त्यानंतर उजव्या हाताला आपल्याला इथे बाकी सगळं व्हाईट आणि इथे रेड करायचं आहे। तर असं किती वेळा रिपीट करायचं आहे, 1 2 3 4 5, हे 5 वेळेला आपल्याला पुढचं रिपीट करायचं आहे। तर मी एक स्टेप दाखवते ती तुम्ही पुढे इथून ते 5 वेळा रिपीट करा। एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक लाल मोती घ्यायचा आहे, एक पांढरा घेतला, एक लाल घेतला आणि 1 2 3 मोत्यातनं मी बाहेर काढून घेते। आता ही सेम स्टेप म्हणजे पांढरा घ्यायचा, लाल घ्यायचा, पांढरा घ्यायचा, लाल घ्यायचा, असं ही एकदा केली आपण अशी ह्याच्यावरती तुम्हाला 4 वेळेला म्हणजे टोटल आपल्याला 5 वेळेला ही स्टेप करायची। एक व्हाईट, एक रेड, एक व्हाईट, एक रेड, याप्रमाणे तुम्ही हे सेम असे 5 कॉलम्स 5 रो तयार करून घ्या आणि मी पुढचं तुम्हाला दाखवते। आता मी हे जे 5 रो आहे ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक व्हाईट, एक रेड, एक व्हाईट, एक रेड याप्रमाणे मी हे कंप्लीट करून घेतलेत। आता पुढे आपल्याला कसं करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर पुढे आपल्याला परत धाग्यामध्ये हे बघा हे आपले म्हणजे इथे पूर्ण 3 व्हाईट आणि एकच रेड, परत पूर्ण 3 व्हाईट एकच रेड। आता इथे आपल्याला धाग्यामध्ये सेम परत एक व्हाईट आणि एक रेड, सेम जी आधी आपण स्टेप रिपीट केली होती ती सेम स्टेप आपण इथे घेणार आहोत। एक व्हाईट आणि एक रेड आणि 3 मोत्यातनं धागा बाहेर काढून घेणार आहोत। हे बघा ही स्टेप माझी झाली। आता आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये 2 व्हाईट मोती आपल्याकडे इथे आहेत। आता आपल्याला धाग्यामध्ये 2 रेड मोती घ्यायचे, 1 2 रेड मोती घेतले आणि या 2 व्हाईट आणि एक पुढच्या लाल या 2 मोत्यातनं बाहेर काढून घ्यायचे। आणि याच्यावरती आपल्याला दोन्ही इथे पण 2 व्हाईट आणि पुढची जी स्टेप आहे ती पण व्हाईट, म्हणजे आपल्याला तुम्ही इथे 2 रो व्हाईट करून घ्या आणि आपण पुढचा कॉलम बघू। आता आपल्या किती रो झाला आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, तर 12वी रो आपली चालू आहे। 12व्या रोमध्ये आपल्याला
12वा कॉलम आपला चालू आहे. 12व्या कॉलममध्ये आपल्याला पहिला रो पूर्ण व्हाईट, दुसरा रो पूर्ण व्हाईट, तिसरा रो पूर्ण व्हाईट, या प्रकारे आपल्याला 3 रो पूर्ण व्हाईटमध्ये आपल्याला पूर्ण करून घ्यायचे आहेत. आणि त्याच्या पुढचं काय करायचं आहे ते मी तुम्हाला पूर्ण झाल्यावर सांगते. आता आपले 12व्या कॉलममधले 3 रो पूर्ण झालेले आहेत. 4थ्या रोमध्ये आपल्याला एक व्हाईट घ्यायचा आहे मोती आणि एक रेड घ्यायचा आहे आणि या 3 मोत्यातनं बाहेर काढून घ्यायचं आहे. आता आपले इथे 4 रो आहेत ते पूर्ण झालेत. आता पुढचे जे हे सगळे रो आहेत याच्यामध्ये आपण जसं इथे वरती 2 व्हाईट मोती घेऊन हे कंप्लीट केलं ना, तसेच इथे 2 व्हाईट मोती घेऊन हा रो कंप्लीट करायचा. खाली पण 2 व्हाईट मोती घेऊन हा रो कंप्लीट करायचा. या प्रकारे पूर्ण व्हाईट मोती घेऊन तुम्ही हा पूर्ण 12वा जो कॉलम आहे तो पूर्ण करून घ्या. आता आपले 12 कॉलम्स पूर्ण झालेले आहेत. 13व्या कॉलमसाठी आपल्याला पहिला रो व्हाईट, दुसरा रो व्हाईट आणि तिसरा रो व्हाईट, म्हणजे इथे तुम्हाला सगळे व्हाईट मोती घेऊन तुम्हाला 3 रो इथे कंप्लीट करून घ्यायचे आहेत. आणि 4थ्या रोमध्ये काय करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवेन. आता 13व्या कॉलममध्ये मी 1, 2, 3 रो पूर्ण व्हाईट बनवले. आता 4थ्या रोमध्ये आपल्याकडे हे 2 व्हाईट मोती ऑलरेडी आहेत. आता आपल्याला 2 रेड मोती घालून घ्यायचे. 2 रेड मोती मी घालून घेतले आणि 3 मोत्यातनं बाहेर काढून घ्यायचे ते. आता परत धाग्यामध्ये आपल्याला एक व्हाईट मोती घ्यायचा आहे आणि एक रेड मोती घ्यायचा आहे. एक व्हाईट आणि एक रेड. आणि परत 3 मोत्यातनं बाहेर काढून घ्यायचं आहे. या प्रकारे आपले हे जे आहे 5 कॉलम पूर्ण झालेले आहेत. आता हा जो 6वा रो आहे इथे 2 व्हाईट मोती ऑलरेडी आहेत. अजून 2 व्हाईट मोती घ्यायचे आणि 1, 2, 3 मोत्यातनं काढून घ्यायचा आहे धागा. त्यानंतर धाग्यामध्ये एक व्हाईट मोती घ्यायचा आहे, एक रेड मोती घ्यायचा आहे आणि परत 1, 2, 3 या 3 मोत्यातनं बाहेर काढून घ्यायचं आहे. आणि आता याच्या पुढे 1, 2, 3 व्हाईट 3 वेळेला व्हाईट मोती घेऊन हे 3 रो कंप्लीट करून टाकायचे, म्हणजे आपला हा 13वा कॉलम पूर्ण होऊन जाईल. आता आपल्या इथे 13 कॉलम्स जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत. आता आपल्या इथे 13 कॉलम्स पूर्ण झालेले आहेत. 14वा कॉलम पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपल्याला इथे ज्याप्रमाणे आपण 1, 2, 3 रो जसे आपण व्हाईट केलेले आहेत तसेच तुम्ही इथे 14वा कॉलम करताना सुद्धा हे 3 जे रो आहेत ते तुम्ही व्हाईट करून घ्या. आणि 4थ्या रोवर काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. आता मी हे जे 3 रो आहेत ते व्हाईट करून घेतलेले आहेत 14व्या कॉलममधले आपल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो चौथी रो आहे ती करताना इथे आपल्याला आता एक व्हाईट मोती घ्यायचा आहे, एक रेड मोती घ्यायचा आहे. एक व्हाईट घेतला, एक रेड घेतला आणि ज्याप्रमाणे आपण 3 मोत्यातनं सुई बाहेर काढतो त्याप्रमाणे करून घ्यायचं. त्यानंतर इथे आपल्याला पूर्ण व्हाईट हवं आहे, त्यामुळे मी 2 व्हाईट मोती घेतले परत आणि या 2 मोत्यातनं 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपल्याला 2 लाल मोती घ्यायचे आहेत. 2 लाल मोती घेतले, परत 3 मोत्यातनं बाहेर काढून घ्यायचे. आता आपल्याला एक पांढरा मोती आणि एक लाल मोती घ्यायचा आहे आणि परत 3 मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची सुई.
आणि हे जे पुढचे 1 2 3 रो जे आहेत ते पूर्ण आपल्याला परत व्हाईट करायचे आहेत. त्यामुळे इथे 2 व्हाईट मोती घ्या, हा रो पूर्ण करा. त्यानंतर परत इथे 2 व्हाईट मोती घेऊन हा रो कंप्लीट करा आणि हाही तसंच कंप्लीट करा. तर आपला हा 14वा कॉलम इथे कंप्लीट होईल. तुम्ही हा कॉलम कंप्लीट करा आणि मी तुम्हाला 15वा कॉलम कसा बनवायचा ते दाखवते. आता 15वा कॉलम आपला इथे स्टार्ट होतोय. 15व्या कॉलममध्ये आपल्याला इथे एक व्हाईट रो घ्यायचा आहे आणि याच्या पुढे एक व्हाईट रो घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला टोटल 2 व्हाईट रो करायचे आहेत. आणि त्यानंतर तिसऱ्या रोला काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते. तुम्ही हे 2 व्हाईट रो कंप्लीट करून घ्या. आता 15व्या कॉलममधले हे जे 2 रो आहेत ते मी 2 व्हाईट रो करून घेतलेत. तिसरा रो करताना आपल्याला 2 व्हाईट आपल्याकडे मोती ऑलरेडी आहेत. आता आपल्याला 2 रेड मोती घ्यायचे आहेत आणि तिसरा रो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. याप्रमाणे मी तिसरा रो इथे कंप्लीट केला आहे. आता आपल्याला 2 व्हाईट मोती घालून घ्यायचे. 2 व्हाईट मोती घालून घेतले. परत ते 3 मोत्यातनं ते बाहेर काढून घ्यायचे आहेत. ही आपली चौथी रो पूर्ण झाली आहे. आता आपल्याला इथे एक रेड मोती घ्यायचा आहे, एक व्हाईट मोती घ्यायचा आहे आणि परत 3 मोत्यातनं आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे सुई. ही प्रोसिजर ऑलरेडी तुमच्या लक्षात आली आहे. कुठून घालायचे मोती ते, फक्त कोणते मोती घालायचे याकडेच तुम्ही जास्त लक्ष द्या. आता परत धाग्यामध्ये मी एक व्हाईट मोती घेणार आहे, एक रेड मोती घेणार आहे. आधी व्हाईट घेतला, मग रेड घेतला आणि हा रेड आणि व्हाईट ह्या 2 आणि पुढच्या रेड अशा 3 मोत्यातनं मी परत सुई बाहेर काढून घेते. आता धाग्यामध्ये आपल्याला परत एक व्हाईट मोती घ्यायचा आहे, एक रेड मोती घ्यायचा आहे आणि परत पुढच्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता याच्या पुढचे जे हे 1 2 3 रो आहेत हे आपल्याला पूर्ण व्हाईट करायचे. ते तुम्ही पूर्ण व्हाईट करा आणि मी तुम्हाला 16वा कॉलम कसा बनवायचा ते दाखवते. आता आपला हा 15वा कॉलम जो आहे हा पूर्ण झाला आहे. 16वा कॉलममध्ये आपल्याला परत सेम प्रोसिजर 1 2 3 रो जे आहेत हे आपल्याला व्हाईट मोत्यांचेच करायचे. त्यामुळे तुम्ही हे 3 रो आहेत हे परत व्हाईट मोत्यांमध्ये करून घ्या आणि पुढे कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. आता चौथ्या रोमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर 2 लाल मोती घ्यायचे आणि परत 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता धाग्यामध्ये आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आणि परत 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला परत धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घ्यायचे आणि 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता परत पुढच्या स्टेपला पण परत काय करायचं आहे, 2 पांढरे मोती घालून घ्यायचे धाग्यामध्ये आणि परत 1 2 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता परत पुढच्या रोमध्ये एक रेड मोती घ्यायचा आहे, एक व्हाईट मोती घ्यायचा आहे आणि परत पुढच्या 1 2 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता परत धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक लाल मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता शेवटच्या प्रोसेसला आपण परत व्हाईट 2 मोती घेणार आहे आणि आपला 16वा कॉलम इथे तयार झाला.
आता हा आपला इथे 16वा कॉलम तयार झाला आहे. आता आपला हा 16वा कॉलम इथेच कंप्लीट झाला. आता 17वा कॉलम आपण इथे स्टार्ट करताना पहिला रो जसं आपण घेतो त्याप्रमाणे पहिला रो पांढराच घ्यायचा पूर्ण. त्यामुळे 3 पांढरे मोती ॲड करून घ्यायचे आणि ह्या पांढऱ्या आणि ह्या लाल या 2 मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची सुई. त्यानंतर दुसरा रो कंप्लीट करताना धाग्यामध्ये एक पांढरा आणि एक लाल असे 2 मोती घालून घ्यायचे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता काय करायचं आहे आपल्याला, धाग्यामध्ये एक पांढरा घ्यायचा आहे आणि एक लाल घ्यायचा आहे. एक पांढरा घेतला, एक लाल घेतला आणि 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आणि आता आपल्याला पुढे ना हे एकदा गेलं मी एक पांढरा आणि एक लाल घालून हा 3rd रो कंप्लीट केलेला आहे. याचप्रमाणे पुढे 3 रो तुम्हाला पांढरा लाल पांढरा लाल पांढरा लाल हे घालून पुढचे 3 रो म्हणजे टोटल आपले 1 2 3 आणि 4 जिथपर्यंत आपले पांढरे मोती दिसतात ना तोपर्यंत तुम्हाला पांढरा लाल हे 2 मोती घालून हे रो कंप्लीट करून घ्या आणि मी तुम्हाला पुढची प्रोसिजर सांगते. आता हे जे 4 रो होते इथपर्यंत मी तुम्हाला सांगितले की पांढरा लाल मोती घालून पूर्ण तयार करून घ्या. त्यानंतरचा जो हा इथला रो आहे या रोमध्ये सुद्धा आपल्याला एक पांढरा आणि एक लाल मोती घालून तो एक रो कंप्लीट करून घ्यायचा आहे. हा आपला लाईनचा हा इथला रो आहे. आणि याच्यावरती 3 पांढरे रो घालून घ्या म्हणजे आपला 17वा कॉलम पूर्ण होईल. आता 17वा कॉलम आपला इथला पूर्ण झाला आहे. 18वा कॉलम करताना परत आपल्याला काय करायचं आहे, 1 2 3 ह्या रो आपल्याला व्हाईट मोत्यांमध्ये करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पुढे कसं करायचं ते दाखवते. आता 18व्या कॉलममधले आपले 3 रो झाले. 4थ्या रोमध्ये आपल्याला आता खाली इथे एक व्हाईट मोती घ्यायचा आहे आणि एक लाल मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. या प्रकारे 4था रो पूर्ण झाला. आता 5व्या रो पासून शेवटच्या रोपर्यंत तुम्हाला इथे फक्त 2 2 2 2 व्हाईट मोती घालत घालत हा पूर्ण 18 नंबरचा कॉलम जो आहे हा पूर्ण करायचा आहे. त्यामुळे इथे वेगळा कुठलाही रंगाचा मोती घालायचा नाही आहे. फक्त व्हाईट 2 2 मोती घालून हा कॉलम 18वा तुम्ही पूर्ण करून घ्या आणि मी तुम्हाला 19वा कॉलम दाखवते. आता 19वा कॉलम करताना आपल्याला 2 व्हाईट रो घ्यायचे आहेत आणि तिसरा जो रो आहे तो कसा करायचा ते दाखवते. आधी हे 2 व्हाईट रो करून घ्या तुम्ही. आता तिसऱ्या रोमध्ये आपल्याला 2 रेड मोती घ्यायचे आहेत. 2 रेड मोती घेतले. 3 मोत्यातनं बाहेर काढून घ्यायचे. तर याच्यावरती पूर्ण व्हाईट दोन्ही पण व्हाईट मोती घ्यायचे आहेत. 2 व्हाईट मोती घेतले आणि 3 मोत्यातनं बाहेर काढून घेतले. याच्यावरती सुद्धा परत पूर्ण 2 व्हाईट मोती घ्यायचे. 3 मोत्यातनं बाहेर काढून घेतली सुई. परत 2 व्हाईट मोती घेतले. तर याच्या पुढच्या रोमध्ये एक व्हाईट मोती घ्यायचा आहे, एक रेड मोती घ्यायचा आहे. एक व्हाईट एक रेड. आणि आता 1 2 3 हे 3 रो आपल्याला व्हाईट करायचे आहेत. हे 3 रो तुम्ही व्हाईट करा आणि आपण 20वा कॉलम बघूयात. आता 20वा कॉलम करताना आपण 1 2 3 हे 3 रो पूर्ण व्हाईट करून घ्या
आणि चौथ्या रोला काय करायचं ते बघू. आता चौथ्या रोमध्ये 2 रेड मोती घेऊयात. 2 रेड मोती घेतले. तीन मोत्यातून काढून घेतले. आता एक व्हाईट, एक रेड, परत 3 मोत्यातून काढून घ्यायचा. सॉरी, मी आधी तुम्हाला एक व्हाईट एक रेड सांगितला, तर त्याच्याऐवजी एक रेड आणि एक व्हाईट घ्यायचा होता. म्हणजे आधी मी व्हाईट सांगितला आणि व्हाईट आणि रेड सांगितला, त्याऐवजी फक्त उलटं करा की रेड घ्या आधी आणि नंतर व्हाईट घ्या. परत 3 मोत्यातनं मी बाहेर काढून घेते. आता आपल्याला परत एक रेड आणि एक व्हाईट घ्यायचा आहे. परत 3 मोत्यातनं आपण बाहेर काढून घेऊ. परत एक रेड घ्यायचा आहे. एक व्हाईट घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातनं बाहेर काढून घ्यायचा. एक रेड, एक व्हाईट आणि ह्या 2 मोत्यातनं आणि खालच्या तिसऱ्या मोत्यातनं बाहेर काढून घ्यायचं आहे. आणि पुढचे खालचे जे 2 रो आहेत ते आपल्याला व्हाईट करायचे आहेत. म्हणजे आपली 20वा कॉलम पूर्ण झाला आहे. आता आपल्याला 21वा कॉलम करायचा आहे. आता 21व्या कॉलममध्ये परत हे जे पहिला आणि दुसरा जो रो आहे 2 रो ते व्हाईट करायचे आहेत तुम्हाला. तिसऱ्या रोमध्ये काय करायचं आहे ते दाखवते. आता इथे 2 रो आपले झाले व्हाईट. तिसऱ्या रोमध्ये आपल्याला एक रेड घ्यायचा आहे मोती, एक व्हाईट घ्यायचा आहे, तीन मोत्यातनं काढून घ्यायचं आहे बाहेर. त्यानंतर तुम्हाला इथे 1 2 3 हे जे 3 व्हाईट मोती दिसत आहेत ना, यावर तुम्हाला 2 2 2 व्हाईट मोती घेऊनच 1 2 3 रो तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. त्यामुळे तुम्ही या 3 रो कंप्लीट करा आणि मी या रोमध्ये कसं करायचं आहे ते दाखवते. आता 3 व्हाईट रो आपण कंप्लीट करून घेतले. आता या रोमध्ये कंप्लीट करण्यासाठी एक व्हाईट मोती घ्यायचा, एक रेड मोती घ्यायचा आणि 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आणि इथे 1 2 3 व्हाईट रो कंप्लीट करून घ्यायचे. म्हणजे आपलं 21वा जो कॉलम आहे तो कंप्लीट होऊन जाईल. आता आपल्याला इथे 22वा कॉलम कंप्लीट करायचा आहे. 22व्या कॉलमसाठी परत तुम्ही इथे 3 रो व्हाईट कंप्लीट करून घ्या. आता चौथ्या रोमध्ये आपल्याला एक व्हाईट मोती घालून घ्यायचा आहे, एक रेड मोती घालून घ्यायचा आहे आणि हा रो कंप्लीट करायचा. तर पुढच्या स्टेपला एक व्हाईट मोती घ्यायचा आहे, एक रेड मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. परत एक व्हाईट मोती घ्यायचा आहे, एक रेड आणि 3 मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची सुई. तर इथे खाली 2 लाल मोती घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यातनं काढून घेतलं मी. आता एक व्हाईट मोती घ्यायचा,
एक रेड घ्यायचा, तीन मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची सुई. त्यानंतर एक व्हाईट मोती घ्यायचा, एक रेड मोती घ्यायचा आणि परत तीन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. तर खाली इथे दोन व्हाईट मोती घेऊन 22वा कॉलम कंप्लीट करा. आपण 23वा बघूया. आता हा जो 23वा रो आहे यामध्ये आपल्याला ह्या रोमध्ये कुठलाच वेगळा रंग न घेता पूर्ण व्हाईट 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 रो आपल्याला करायचे. त्यामुळे इथे 3 व्हाईट मोती घेऊन हा रो कंप्लीट करा आणि पुढे 2-2 व्हाईट मोती घेऊन हे सगळे रो तुम्ही कंप्लीट करा. आणि आपण डायरेक्ट 24वा रो कसा 24वा कॉलम कसा करायचा ते बघूयात. तर 24व्या रोमध्ये आपल्याला आधी 24व्या कॉलममध्ये पहिला रो आपल्याला पूर्ण व्हाईट करायचा आहे. त्यामुळे 3 व्हाईट मोती मी घेतले आणि पहिल्या आणि दुसऱ्या व्हाईट मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली. आता आपल्याला धाग्यामध्ये एक व्हाईट आणि एक रेड मोती घालून घ्यायचा आहे. एक व्हाईट आणि एक रेड आणि 3 मोत्यातनं बाहेर काढायची सुई. आता परत पुढे एक व्हाईट एक रेड घेऊन तिसरा रो कंप्लीट करायचा. याप्रमाणे तुम्हाला इथे 9व्या रोपर्यंत एक व्हाईट एक रेड एक व्हाईट एक रेड असे हे रो कंप्लीट करायचे आणि शेवटच्या रोला तुम्हाला पूर्ण व्हाईट रो घ्यायचा आहे. याप्रमाणे आपली 24वी रो कंप्लीट होणार आहे. तर आता तुम्ही हा कॉलम कंप्लीट करा आणि आपण 25वा कॉलम बघूयात. आता इथे आपला 24वा कॉलम जो आहे हा पूर्ण झाला आहे. 25वा कॉलम करताना ही पहिली जी रो आहे ही आपल्याला पूर्ण व्हाईट करायची आहे. त्यामुळे मी आधी 3 पांढरे मोती घालून घेतले आणि पहिल्या आणि दुसऱ्या 2 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घेते. यानंतर आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक लाल मोती घ्यायचा आहे. एक पांढरा आणि एक लाल आणि 1 2 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आणि सेम प्रोसिजर हा जो लाल मोती इथे दिसतोय त्या मोत्यापर्यंत तुम्हाला इथे पांढरा लाल पांढरा लाल पांढरा लाल करत करत हे सगळे रो पूर्ण करायचे आहे. आणि सगळ्यात वरचा जो रो आहे तो 2 पांढऱ्या मोत्यांनी कंप्लीट करायचा आहे. हा कॉलम तुम्ही कंप्लीट करा आणि आपण पुढचा कॉलम बघू. आता आपला इथे 25वा कॉलम पूर्ण झालेला आहे. आता 26 आणि 27वा कॉलम एकदम सोपा आहे. तुम्हाला 26व्या कॉलममध्ये सुद्धा इथे प्रत्येक ठिकाणी व्हाईट रोनीच हे पूर्ण कॉलम कंप्लीट करायचं आहे आणि 27वा कॉलमसुद्धा तुम्हाला पूर्ण व्हाईट करायचा आहे. त्यामुळे हा मी तुम्हाला दाखवत नाही. तुम्ही दोन्हीही कॉलम पूर्ण व्हाईट रोनी कंप्लीट करून घ्या. तर अशा प्रकारे या 2 जे कॉलम्स आहेत ते मी पूर्ण व्हाईट रोनी कंप्लीट करून घेतलेले आहे. आणि इथे आपली श्रीराम नामाची पट्टी तयार झालेली आहे. तर याला मी जशी रेड बॉर्डर केलेली आहे तशीच तुम्ही याला तुम्हाला आवडत्या रंगाची कोणत्याही आवडत्या रंगाच्या मोत्याची तुम्ही इथे बॉर्डर करू शकतात. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.